श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, रविवार 4 ऑगस्ट या दिवशी आहे दीपामावस्या. त्याचबरोबर या दीपामावस्येच्या दिवसालाच आषाढ अमावस्या सुद्धा म्हटले जाते. तर बघा, ही अमावस्या शनिवारी दुपारी 3:50 सुरू होईल आणि रविवारी 4:42 असणार आहे. तर अमावस्या तिथी ही रविवारी असणार आहे. तर बघा, या रविवारी दीपामावस्येच्या दिवशी आपल्या घरातील सर्व दिव्यांची पूजा करायची असते. त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व दिवे हे स्वच्छ घासून त्यांची पाटावर पूजा करायची असते. आपल्या घरातील सर्व दिव्यांची पूजा झाल्यानंतर आपल्या घरातील लहान मुलांना औक्षण करायचे असते आणि त्यांना ओवाळायचे असते. त्याचबरोबर बघा, ही आषाढ अमावस्या सर्वात मोठी अमावस्या म्हटली जाते. म्हणूनच या आषाढ अमावस्येला आपल्या पितरांची देखील सेवा केली जाते. या दिवशी आपल्या पितरांची सेवा केल्याने आपल्या घरातील पितृदोष दूर होतो. त्याचबरोबर बघा, या अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कशा प्रकारे लावायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, अमावस्या तिथी ही आपल्या पितरांची सेवा करण्याला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा, अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा केल्याने आपल्यावर पितृ संतुष्ट होतात आणि आपल्यावर जर पितृ नाराज असतील किंवा आपल्याला पितृदोष लागला असेल तर या पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी दर अमावस्येला आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे असतात. आता येणारी आषाढ अमावस्या सर्वात मोठी आषाढ अमावस्या मानली जाते. या अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी काही सेवा आणि उपाय करायचे आहेत. तर बघा, जर आपल्याला पितृदोषाचा त्रास होत असेल तर आपल्या घरामध्ये सतत भांडणे होणे, आपल्या घरामध्ये व्यक्ती सतत आजारी पडणे किंवा आपल्याला पैशाबाबतीतील समस्या राहतात. त्याचबरोबर जर तुमच्याकडे पैसा जरी येत असला तरी तो टिकत नाही, वेगवेगळ्या कारणाने तो लवकर निघून जाते, घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. तर बघा, अशा पितृदोषाचे ही लक्षणे असतात. तर बघा, जर तुमच्या घरामध्ये सुद्धा ही पितृदोषाची लक्षणे आढळत असतील तर तुम्ही या अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी एक सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर बघा, या पितरांसाठी आपल्याला दिवासुद्धा लावायचा आहे. तर बघा, आषाढ अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी सेवा करायची आहे. तर बघा, आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि आपल्याला पिंपळ वृक्षाला पाणी घालायचे आहे. आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शुद्ध जल घ्यायचे आहे आणि त्यानंतर बघा, त्यामध्ये आपल्याला थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. तर बघा, अशा प्रकारे पाणी घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाला हे पाणी घालायचे आहे आणि पाणी घालत असताना आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही पिंपळ वृक्षाची सेवा केली तर आपल्या घरातील पितृदोष हळूहळू कमी होतो आणि आपल्याला पितरांचा सुद्धा त्रास हळूहळू कमी व्हायला लागतो. त्याचबरोबर बघा, आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांसाठी सुद्धा एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कसा लावायचा, तर बघा, आपल्याला या दिवशी दीपामावस्या आहे. तर या दीपामावस्येच्या दिवशी आपण जे दिवे करणार आहोत तर त्या दिव्यामधील आपल्याला तो दिवा घ्यायचा नाही किंवा आपल्याला मुलांचे औक्षण करण्यासाठी सुद्धा आपण कणकेचे दिवे बनवत असतो. तर त्या दिव्यामधून सुद्धा आपल्याला तो दिवा घ्यायचा नाही. आपल्याला आपल्या पितरांसाठी एक वेगळा दिवा बनवायचा आहे. दिवा बनवत असताना आपल्याला फक्त एक दिवा बनवण्या इतकीच कणिक घ्यायची आहे आणि त्या कणिकमध्ये आपल्याला मीठ आणि कुठल्याही प्रकारची हळद टाकायची नाही. फक्त पाणी घेऊन आपल्याला ती कणिक मळायची आहे आणि आपल्याला त्याचा एक दिवा बनवायचा आहे. आणि त्यानंतर बघा, दिवा बनवून झाल्यानंतर आपल्याला तो दिवा सेपरेट एका बाजूला ठेवायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे तो दिवा बनवायचा आहे. आपली आषाढ अमावस्येच्या सर्व सेवा आणि आपल्या घरातील दीपपूजन झाल्यानंतर, सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी पितरांसाठी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, पितरांसाठी दिवा लावत असताना आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडेसे मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल घ्यायचे आहे. आणि बघा, जर तुमच्याकडे मोहरीचे किंवा तिळाचे तेल उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील जे काही तेल आहे त्या तेलाचा सुद्धा दिवा बनवू शकता. मात्र बघा, या आषाढ अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी जर तुम्ही दिवा मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा लावला तर तो सर्वात अधिक उत्तम असतो. जर तुमच्याकडे ते तेल नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या घरातील तेलाचा सुद्धा दिवा बनवायचा आहे. त्यामध्ये आपल्याला वात लावायचे आहे आणि त्यानंतर बघा, त्यामध्ये आपल्याकडे जर थोडेसे काळे तीळ असतील तर ते काळे तीळ टाकून तो दिवा आपल्याला लावायचा आहे. मात्र बघा, दिवा लावत असताना आपल्याला आपल्या घरातील दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर आपल्याला पितरांचे स्मरण करायचे आहे आणि त्यानंतर जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या माफी मागायची आहे आणि क्षमा याचना करायची आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला
पितरांसाठी प्रार्थना करायची आहे आणि पितरांना आपल्या लवकरात लवकर मोक्षाची प्राप्ती व्हावी आणि त्यांना मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करायची आहे. तसेच बघा, हा दिवा लावल्यानंतर आपल्याला सकाळी लवकर उठून तो दिवा बाजूला काढायचा आहे. आपल्या घरातील लहान मुलांची नजर त्या दिव्यावर पडू नये अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा, सकाळी लवकर उठून तो दिवा घ्यायचा आहे आणि कुणाचीही नजर जाणार नाही किंवा तो दिवा कोणीही वळणार नाही अशा ठिकाणी आपल्याला तो दिवा एखाद्या झाडाच्या खाली टाकायचा आहे. कारण बघा, जर कुठल्याही प्रकारचे किडे, मुंगे किंवा कीटकनाशक येऊन ते दिवे खाऊन जातील आणि अशा प्रकारे आपले पितृ त्यामार्फत शांत होतील. तर म्हणूनच आपल्याला या अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी ही प्रभावी सेवा करायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आषाढ अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा केल्याने आपल्यावर पितृ संतुष्ट होतील आणि आपल्यावरील जो काही पितृदोषाचा त्रास आहे तो सुद्धा हळूहळू कमी होईल आणि पितृदेव आपल्यावर संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतील. म्हणूनच बघा, येणाऱ्या 4 ऑगस्ट दिवशी आपल्याला आषाढ अमावस्येच्या दिवशी पितरांची ही सेवा करायची आहे. तर बघा, या सेवा केल्याने आपल्यावरील असणारा जो प्रखर पितृदोष असेल तो सुद्धा दूर होतो. तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये जी आपण माहिती पाहिली ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.